श्री रमेश राजाराम हंदे, रत्नागिरी लांजा रिंगणे या गावावरून आलो आहे. त्याचं आम्हाला काही इकडची माहिती नव्हती, पण माझ्या मुलीने इकडं कुठे तिला आली होती, तिला कळलं इकडं असं ट्रीटमेंट करतात आयुर्वेदिक पंचकर्म. त्याच्याकडे तिने आम्हाला पाठवलं दोघांना. इथं आम्ही आल्यापासून आम्हाला व्यवस्थित अशी ट्रीटमेंट मिळाली आहे. मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त पित्ताचा प्रॉब्लेम होता आणि सांधे दुखत होते. आता त्याच्यामध्ये मला जवळजवळ 70 ते 80% फरक आहे. आणि इथले डॉक्टर, इथला स्टाफ, बाकी साफसफाई एवढं स्वच्छ आहे की तुम्हाला म्हणजे एकदम हॉस्पिटल नाही, एकदा हॉटेलमध्ये राहिल्यासारखं तुम्हाला अनुभव येईल. हॉटेलपेक्षाही चांगलं इथं तुम्हाला ट्रीटमेंट आहे. नैसर्गिक वातावरण सुंदर आहे आणि आध्यात्मिक तर बोलायचा प्रश्नच येत नाही आहे. एवढं तुम्हाला की दिवस रात्र मंत्र चालू असतात, आरती चालू असते, सगळं तुम्हाला घरी रूममध्ये बसून तुम्हाला ऐकायला येतं. इथं होम हवन असतं, योगा असतो, काउन्सिलिंग असतं, बरेचसे इथं म्हणजे व्यायाम तुम्हाला शिकवले जातात, योगा शिकवला जातो. असं कुठं तुम्हाला कुठल्याही सेंटरमध्ये म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये म्हणा कुठेही तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळणार नाही. एकदा सगळ्यांनी येऊन, जरी त्रास नसला तरी भविष्यामध्ये त्रास होऊ नये म्हणून इथे येऊन जायला काही हरकत नाही आहे. तसा खर्च पण जास्त नाही आहे. जर आपण बाहेर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो 5-6 दिवस तरी तर लाखामध्ये बिल असतं. तसं काही इथं बिल वगैरे नाही आहे, कमी बिल आहे, सगळं आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्याच्यामुळे इथे येऊन कधीही तुम्ही येऊन ॲडमिट होऊ शकता, इथे उपचार घेऊ शकता. इथला स्टाफ, इथले नर्सेस, डॉक्टर आणि टेक्निशियन एवढे सुंदर आहेत की तुम्हाला ते व्यवस्थित हँडल करतात, काही त्रास होत नाही. टेक्निशियन एवढे काम तुमच्याकडे व्यवस्थित ट्रीटमेंट देतात की डॉक्टरसुद्धा म्हणजे त्याच्यापुढे हैराण होतील. फिजिशियन वगैरे जे असतील ते पण हैराण होतील त्याच्यापुढे. एवढं ट्रीटमेंट छान देतात, व्यवस्थित आहे सगळं. ज्यांना त्रास आहे त्यांनी पण येऊन इथे ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही.